आज परत हॉस्पिटलला जावं लागलं कारण की डमरूला सर्दी खोकला झालेला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी खेळत होता त्याच्या बापूसोबत, पण त्याला रात्रीपासून जरा नाकातनं पाणी आणि खोकत होता तो. तर आम्ही म्हटलं नको रिस्क घ्यायला, हॉस्पिटलला जाऊन नाश्ता केला आणि 10 वाजताच आम्ही हॉस्पिटलला निघालेलो कारण की 12 वाजता उमेशला ड्युटीला जायचं होतं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये चेकिंग वगैरे केली तर डॉक्टर बोलले व्हायरलच आहे ते आणि त्याच्या घशात थोडंसं रेडनेस झाली आहे. तर परत मग गोळ्या औषधं दिले आम्हाला. तर काय आता हेच चाललं आहे, हॉस्पिटल काय पिछा सोडतच नाही आहे आमचा. त्यानंतर हॉस्पिटलमधनं घरी आलो. घरी यायच्या आधी ऊसाचा रस प्यायचा होता तर रस पण पिलेलो. आणि आज असंच म्हणजे जास्त काही नाही रेकॉर्ड केलं कारण की जेवढं होईल तेवढंच मी रेकॉर्ड करते. तुम्हाला यादी पण सांगितलेलं आहे मी की जास्त लक्षात पण राहत नाही आणि इच्छाही होत नाही, तर त्यामुळं जास्त काही रेकॉर्डिंग दिसणारच नाही. आजच्या फक्त मी हॉस्पिटलच्याच क्लिप दाखवल्यात. संध्याकाळी पण काय नाही, असंच पाणी वगैरेचंच आमचं चाललेलं. थोडा इश्यू आहे पाणीचा आमच्या सोसायटीमध्ये, तर तेच चाललेलं आहे सध्या तरी. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.